नमस्कार. व्यापारी तत्वावर भाजीपाला पिकांची लागवड यामध्ये आपण कोबीवर्गीय भाज्यांचा अभ्यास करत आहोत. कोबीवर्गीय भाज्यामध्ये दोन प्रकार आपल्याला अभ्यासासाठी असून त्यामध्ये कोबी आणि फुलकोबी या दोन भाज्यांचा समावेश होतो. कोबीवर्गीय गटामध्ये कोबी, फुलकोबी, नवलकोल, ब्रोकोली आणि ब्रुसेल्स स्प्राउट या भाज्यांचा समावेश झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. या सर्व भाज्या थंड हवामानात वाढणाऱ्या आहेत. त्यापैकी आपण दुसरी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असलेली भाजी ही पाहणार आहोत, ती म्हणजे फुलकोबी. फुलकोबी हे पीक थंड हवामानात येणारं असून व्यापारीदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं पीक आहे. याचं वनस्पतीशास्त्रीय नाव ब्रासिका ओलेरेशिया व्हरायटी बॉट्रायटिस या नावाने ते शास्त्रीय नाव म्हणून ओळखलं जातं. याच्यामध्ये फुलकोबीचं कुळ जे आहे ते आहे क्रुसिफेरी आणि फुलकोबीचं मूळ स्थान जे आहे ते सायप्रस बेट या ठिकाणी आहे. सर्वसाधारणपणे फुलकोबी हे भारतातील हिवाळी हंगामात येणारं महत्त्वाचं पीक आहे आणि यामधून आपणाला अ आणि क जीवनसत्व ही मोठ्या प्रमाणात मिळतात. त्याचबरोबर प्रथिने, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, सोडियम आणि लोह ही खनिजेसुद्धा फुलकोबीपासून आपल्याला भरपूर प्रमाणात मिळतात. फुलकोबीला इंग्लिशमध्ये कॉलीफ्लॉवर असं म्हणतात आणि ही भाजी आहे ती आपल्याला वेगळ्या प्रकारच्या भाज्या करण्यासाठी, सूप करण्यासाठी, त्याचबरोबर फुलकोबीपासून लोणचंही तयार केलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फुलकोबीचे तुकडे वेगळे करून वाळवून ते कॅनिंग केले जातात, साठवले जातात आणि हंगामाव्यतिरिक्त इतर वेळेला आपल्याला फुलकोबीची भाजीही वापरण्यासाठी उपलब्ध होते. त्याचबरोबर फुलकोबीच्या पानांचा उपयोग हा जनावरांना खाद्य म्हणून, पक्ष्यांना खाद्य म्हणूनही मोठ्या प्रमाणात केला जातो. हवामानाच्या बाबतीत सांगितले की ही कोबीवर्गीय भाज्या ह्या थंड हवामानात येणाऱ्या आहेत. त्यांना आर्द्र हवामान चांगल्या प्रकारे मानवतं. मात्र फुलकोबीच्या बाबत एक महत्त्वाची बाब अशी आहे की हे अतिशय संवेदनशील पीक आहे तापमानाला आणि त्यामुळे ज्या हंगामात ह्या भाज्यांची शिफारस केलेली आहे किंवा वेगळे वाण आहेत, व्हरायटीज आहेत, त्या जातींची ज्या हंगामात शिफारस केलेली आहे त्या शिफारशीप्रमाणेच आपण लागवड करावी. सरासरी 15 डिग्री सेल्सिअस ते 25 डिग्री सेल्सिअस या तापमानामध्ये हे पीक अनुकूल आहे. या पिकाला हे तापमान वाढीसाठी अनुकूल आहे. त्यातल्या त्यात 25 डिग्री सेल्सिअस मॅक्झिमम तापमान आणि कमीत कमी 8 डिग्री सेल्सिअस तापमान जर असेल तर या कालावधीमध्ये ह्या रेंजमध्ये हे पीक अतिशय चांगल्या प्रकारे वाढतं. लवकर येणाऱ्या ज्या जाती आहेत फुलकोबीच्या, त्या जाती ज्या आहेत त्यांना जास्त तापमान आणि मोठ्या दिवसाची आवश्यकता असते. सर्वसाधारणपणे गड्डा तयार होत असताना तापमान जर अधिक असेल तर फुलकोबीमध्ये गड्डा हा विरळ होतो, सुटा होतो आणि मधूनच पाने असलेला किंवा पिवळसर रंगाचा गड्डा असेल सर्वसाधारणपणे हा जास्त तापमान असल्यानंतर आपल्याला पाहावयास मिळतो. याउलट तापमान खाली गेलं किंवा थंड झालं तर गड्डा लहान राहतो आणि विक्रीयोग्य राहत नाही. म्हणजे उच्च तापमानसुद्धा आणि एकदम लो तापमान अशा दोन्ही प्रकारचं तापमान याला मानवत नाही. कोरड्या आणि उष्ण हवामानात गड्डा लहान राहतो, कठीण होतो. त्याचबरोबर म्हणून काय केलं जातं तर फुलकोबीच्या यशस्वी लागवडीसाठी लवकर येणाऱ्या जाती ह्या मुख्य हंगामात आणि उशीर येणाऱ्या जाती ह्या त्या हंगामात लागणं गरजेचं आहे. जमिनीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर फुलकोबीसाठी विविध प्रकारची जमीन लागते. परंतु चांगलं उत्पन्न मिळवायचं असेल तर पाण्याचा निचरा होणं हा महत्त्वाचा क्रायटेरिया आहे. त्याचबरोबर जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ असतील तर ती जमीन या पिकाला चांगली मानवते. सर्वसाधारणपणे लवकर येणाऱ्या जातीसाठी हलकी ती मध्यम आणि
उशिरा येणाऱ्या जातीसाठी भारी ते सुपीक जमीन आपण निवडावी. याच्यामध्ये 5.5 ते 6.5च्या दरम्यान जर जमिनीचा pH असेल तर तो या पिकासाठी उत्तम समजला जातो. जातींच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर फुलकोबीचं पीक आत्ताच सांगितलं की खूप संवेदनशील आहे. त्यामुळे योग्य हंगामात विशिष्ट जातींची निवड करून लागवड करणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. याच्यामध्ये लवकर येणाऱ्या जातींची उशिरा लागवड केली तर गड्डा आकाराने लहान राहतो, उशिरा तयार होतो. तर उशिरा येणाऱ्या जातींची लवकर लागवड केली तर झाडांची वाढ ही जास्त होते आणि गड्डा उशिरा येतो. म्हणून आपण लागवडीच्या हंगामानुसार फुलकोबीचे विविध गटामध्ये वर्गीकरण केलं आहे. त्याच्यामध्ये पहिला गट जो आहे तो म्हणजे लवकर येणाऱ्या जाती, यांना हळव्या जाती असं सुद्धा म्हणतो. आणि या गटामध्ये सर्वसाधारणपणे गड्डा हा आकाराने लहान असतो, विरळ असतो आणि पिवळसा रंगाचा असतो. आणि या जाती सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यानमध्ये याचे गड्डे तयार होतात. सर्वसाधारणपणे पुनर्लागवड केल्यापासून 60 ते 80 दिवसामध्ये हे गड्डे तयार होतात. याच्यामध्ये अर्ली पाटणा, अर्ली कुवारी, पुसा कातकी, पुसा दीपाली, पंत शुभ्रा, अर्ली मार्केट, अर्ली सिंथेटिक अशा प्रकारच्या जातींचा समावेश होतो. त्यानंतर दुसरा गट आहे तो म्हणजे मुख्य हंगामातील जाती किंवा ज्याला मेन क्रॉप असं म्हणतो. सर्वसाधारणपणे या जाती ज्या आहेत त्या नोव्हेंबर ते जानेवारी च्या मध्यापर्यंत आपल्याला तयार झालेले पाहावयास मिळतात. याचे गड्डे दुधाळ रंगाचे असतात, दुधाळ पांढऱ्या रंगाचे, मोठ्या आकाराचे असतात, घट्ट असतात आणि 90 ते 100 दिवसात ह्या जाती तयार होतात. यामध्ये इम्प्रूव्ड जापनीज म्हणून व्हरायटी आहे. त्यानंतर अर्ली स्नोबॉल आहे, पुसा सिंथेटिक, पुसा शुभ्रा, त्यानंतर जॉईंट स्नोबॉल, मेन क्रॉप, त्यानंतर पुसा पाटणा, D96 आणि हिसार 1 ह्या जाती मुख्य हंगामातील जातीमध्ये आपल्याला समावेश केलेला पाहावयास मिळतो. त्यानंतर तिसरा गट आहे तो म्हणजे उशिरा येणाऱ्या जाती. फुलकोबीच्या या गटामध्ये येणाऱ्या जातीचे गड्डे जे आहेत ते मध्यम ते मोठ्या आकाराचे असतात, पांढरे शुभ्र असतात, घट्ट असतात आणि आकर्षक असतात. सर्वसाधारणपणे जानेवारीच्या मध्यापासून ते एप्रिल या महिन्याच्या कालावधीमध्ये हे तयार होतात आणि गड्डे तयार होण्यासाठी रोपं पुनर्लागवड केल्यापासून 110 ते 120 दिवस लागतात. आणि यामध्ये स्नोबॉल 16, दानिया, त्यानंतर पुसा स्नोबॉल 1, पुसा स्नोबॉल 2, त्यानंतर पुसा हिमज्योती, K1 किंवा स्केट्रेन, K1 स्केट्रेन असं म्हणतात, या जातींचा समावेश आपल्याला या गटामध्ये झालेला पाहावयास मिळतो. तर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीची पूर्व मशागत. हे फुलकोबी हे पीक जे आहे ते उथळ मूळ संस्था असलेलं आहे. त्यामुळं फुलकोबीची लागवड करत असताना चांगल्या प्रकारे जमीन तयार करून घ्यावी लागते. सर्वसाधारणपणे जमीन ही चांगली नांगरट करणे, 2 ते 3 वेळा त्याला पाळी देणे, वखरणी करणे ह्या बाबी कराव्या लागतात. आणि फुलकोबीची लागवड ही रोपाचे स्थलांतर करून रब्बी हंगामात सपाट वाफ्यावर केलेली आपल्याला पाहावयास मिळते. सर्वसाधारणपणे बियाणे जे आहे लवकर येणाऱ्या जाती ज्या आहेत त्यासाठी हेक्टरी 600 ते 750 ग्रॅम बी लागतं. तर उशिरा येणाऱ्या जाती ज्या आहेत त्यांना 375 ते 400 ग्रॅम बी लागतं. हे बियाण्याचं प्रमाण जे आहे ते रोपवाटिकेमध्ये रोपं तयार करण्यासाठी लागणारं प्रमाण आहे. रोपवाटिकेमध्ये रोपं तयार करून आपण रोपांची पुनर्लागवड ही करतो. रोपं तयार करण्यासाठी सर्वसाधारणपणे जमीन उभी आडवी नांगरून वखरणी करून भुसभुशीत केलेली असते. आणि फुलकोबीचे बी लहान आहे, तुम्हाला दाखवतो. फुलकोबीचे बी असे आकाराचं असतं आणि लहान असतं. तर हे बी जे आहे सर्वसाधारणपणे गादी वाफ्यावर रोपे तयार करून त्याची लागवड केली जाते. बी पेरणीपूर्वी गादी वाफ्यावर फॉर्मॅल्डिहाइड किंवा बुरशीनाशक असेल तर कुठलंही तर त्याचं द्रावणाने वाफे विझून घ्यायचे आणि पेरणीपूर्वी बियांना मर्क्युरी क्लोराईड याच्या द्रावणात अर्धा तास बुडून सावलीमध्ये वाळवायचं आणि मगच त्याची पेरणी करायची. म्हणजे रोपांचं मर रोग जे आहेत विल्ट त्यापासून संरक्षण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं.
सर्वसाधारणपणे बियांची पेरणी लवकर येणाऱ्या जातींसाठी मे महिन्याच्या मध्यापासून ते जून अखेरपर्यंत केली जाते गादीवाफ्यावर. तर मुख्य हंगामातील जातीसाठी जुलै महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या जातींची बियांची पेरणी गादीवाफ्यावर करतात. तर उशिरा येणाऱ्या जातींसाठी सप्टेंबरच्या मध्यापासून ते ऑक्टोबर अखेरपर्यंत गादीवाफ्यावर बियांची पेरणी करून घ्यायची. गादीवाफ्यावर पेरणी केल्यामुळं उत्तम प्रतीची बियाणं आपल्याला नर्सरीमध्ये रोपवाटीमध्ये तयार करता येतात आणि वेळेची बचतसुद्धा होते. सर्वसाधारणपणे सर्व भाजीपालावर पिकं जी आहेत त्यांच्यासाठी रोपवाटिका तयार करण्याची पद्धती जवळपास सारखीच आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे रोपांची पुनर्लागवड. बियांची पेरणी केल्यानंतर 4 ते 6 आठवड्यामध्ये रोपं चांगली तयार होतात आणि त्यांची पुनर्लागवड ही केली जाते. सर्वसाधारणपणे जमिनीचं अंतर, जमिनीची सुपीकता, त्यानंतर लागवडीचा हंगाम, जात आणि बाजारातील मालांची मागणी या गोष्टी विचारात करून आपण रोपांची लागवडीचं अंतर हे ठरवलं जातं. बाजारात मध्यम ते लहान गड्ड्यांना चांगली मागणी असते, म्हणून लागवड कमी अंतरावर करून हेक्टरी अधिक रोपांची लागवड करायची आणि मीडियम साईजचे गड्डे मिळवायचे जास्तीत जास्त. हे तंत्र वापरलं जातं. त्यासाठी सर्वसाधारणपणे लवकर येणाऱ्या जाती 45 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर, मुख्य हंगामातील किंवा उशिरा येणाऱ्या जाती 60 बाय 60 सेंटीमीटर अंतरावर किंवा 60 बाय 45 सेंटीमीटर अंतरावर ह्या लावल्या जातात. रोपांची लागवड करत असताना सर्वसाधारणपणे सपाट वाफ्यामध्ये केली जाते किंवा काही ठिकाणी सरीवरंब पद्धतीचा सुद्धा वापर केला जातो. एका ठिकाणी एकच रोप लावणं गरजेचं असतं. रोपं लावताना रोपांचा शेंडा खुडला जाणार नाही किंवा त्याला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. कारण जर शेंडा दुखावला किंवा खुडला गेला तर त्या ठिकाणी फुलकोबीचा गड्डा धरत नाही किंवा येत नाही, नुसतंच रोप वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आत्ताच सांगितले की फुलकोबीच्या बिया यांचा वापर रोपे तयार करण्यासाठी हा केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे खत व्यवस्थापन. फुलकोबीसाठी हेक्टरी 30 ते 40 टन शेणखत प्रति हेक्टरी जमिनीत मिसळून घ्यावं लागतं आणि हेक्टरी 100 ते 150 किलो नत्र, 50 ते 60 किलो स्फुरद व 40 ते 50 किलो पालास हा डोस आपण फुलकोबीसाठी देतो. यापैकी अर्ध नत्र म्हणजे 75 किलो नत्र, संपूर्ण स्फुरद आणि पालाश हे लागवडीच्या वेळेला म्हणजे फुलकोबीची रोपं पुनर्लागवड करतात त्यावेळी दिली जातात. त्यानंतर 1 महिन्याने राहिलेलं अर्ध जे नत्र आहे, सर्वसाधारण 75 किलो नत्र हे वर खताच्या रूपात हे 1 महिन्यानंतर हे दिलं जातं. त्याचबरोबर लगेच पाणी दिलं जातं. फुलकोबीच्या पिकाला बोरॉन आणि मॉलिब्डेनम ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवते आणि ही भरून काढण्यासाठी सर्वसाधारणपणे बोरॅक्स 0.3% मिश्रण हे पिकावर फवारलं जातं किंवा 10 ते 15 किलो बोरॅक्स जमिनीत मिसळून घेतलं जातं किंवा मॉलिब्डेनमची कमतरता जर आढळली तर 1 ते 1.5 किलो मॉलिब्डेट पावडर ही जमिनीमध्ये मिसळून दिली जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरमशागत. फुलकोबीची मुळं उथळ असतात, त्यामुळं जास्त खोलवर मशागत टाळायची आणि फुलकोबीला 1 ते 2 वेळा मातीची भर द्यावी लागते. त्यामुळं भर दिली की गड्ड्याच्या ओझानं जी रोपं कोलमडू शकतात ती कोलमडत नाहीत आणि तणांचं नियंत्रण करण्यासाठी खुरपणी करावीच लागते 1 ते 2 वेळा. परंतु रोपं लागवडीपूर्वी बासालीन हे तणनाशक जर वापरलं 2 किलो प्रति हेक्टरी हे जर जमिनीवर फवारलं तर आपल्याला तणांचा बंदोबस्त चांगल्या प्रकारे करता येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. फुलकोबीची मुळं ही उथळ असतात, त्यामुळं त्यांना हलकं पाणी द्यावं लागतं. सर्वसाधारणपणे लवकर येणाऱ्या जाती ज्या आहेत त्यांना आठवड्यातून 2 वेळा, तर उशिरा येणाऱ्या जातीसाठी आठवड्यातून 1 वेळा पाणी देणं पुरेसं ठरतं. मात्र गड्ड्याची वाढ ज्यावेळेला होत असते त्या कालावधीमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये ही मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे आंतरपीक. फुलकोबीच्या मुख्य पिकात मुळा, बीटरूट किंवा इतर कोणत्याही पालेभाज्या ह्या जर आपण घेतल्या तर ह्या पालेभाज्या ह्या कमी कालावधीत येणाऱ्या असाव्यात
आणि हे दुय्यम पीक म्हणून घेतलं तर आपल्याला उत्पादनात भर पडलेली पाहावयास मिळते. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे ब्लांचिंग. सर्वसाधारणपणे फुलकोबीच्या पांढऱ्या शुभ्र गड्ड्यांना बाजारात मागणी असते आणि असे गड्डे आपल्याला मिळवायचे असतील तर फुलकोबीची बाहेरची जी पानं आहेत ती सर्वसाधारणपणे एकत्र करून अशा पानांनी गड्डे हे झाकून टाकले जातात. त्यामुळं सर्वसाधारणपणे सूर्यप्रकाश जो आहे तो गड्ड्यांवर डायरेक्ट पडत नाहीत. बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे की सूर्यप्रकाश गड्ड्यांवर पडत नाहीत आणि मग गड्डे पिवळे होत नाहीत, पांढरे शुभ्र राहतात, आकर्षक रंगाचे राहतात आणि आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांना बाजारात मागणी मिळते. गड्डे झाकून टाकण्यासाठी प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगाचा रबर जो आहे तो रबर बँड वापरला जातो. त्यामुळे ज्या दिवशी एकाच प्रकारचे रबर वापरले त्याची त्या प्रकारचे गड्डे जे आहेत तयार झालेले त्यांची काढणी करणं सोपं जातं किंवा ते गड्डे ओळखणे सोपं जातं. या ठिकाणी फुलकोबीतील ब्लांचिंगची पद्धत दाखवलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे काढणी. फुलकोबीचे पूर्ण वाढलेले पांढरे गड्डे ताबडतोब काढावे लागतात. काढणी लांबली तर गड्डे पिवळसर पडून पृष्ठभागावर तांदूळ पसरल्यासारखा खडबडीतपणा येतो, त्याला रायसनेस म्हणतात. म्हणून फुलकोबीची काढणी वेळच्या वेळी करणं गरजेचं असतं. 2 ते 3 पानासह गड्डे कापून घेतले जातात आणि प्रतवारीनुसार रंग, आकार, घट्टपणा यानुसार वर्गवारी करून बांबूच्या करंड्या किंवा प्लॅस्टिकच्या क्रेटमध्ये पॅकिंग करून बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवले जातात. उत्पादन हा मुद्दा आहे. त्यानंतर सरासरी उत्पादन 200 ते 300 क्विंटल प्रति हेक्टरी मिळतं. लवकर येणाऱ्या जातीचं उत्पन्न थोडं कमी असतं, पण उशिरा येणाऱ्या जातीचं उत्पन्न जास्त आलेलं पाहावयास मिळतं. त्यानंतर कोबीवर्गीय पिकावर सूक्ष्म अन्नद्रव्याच्या उणीवा किंवा शरीर दोषामुळे काही विकार होतात. त्याच्यामधला पहिला विकार आहे तो म्हणजे बटनिंग. तर यामध्ये याला गुंड्या धरणं असं म्हणतात. फुलकोबीमध्ये नेहमीच्या गड्डा न धरता तो बटणासारखा लहान तयार होतो आणि झाडांच्या पानांची वाढही कुरटलेली दिसते. हा दोष मुख्यतः नत्राची कमतरता असेल जमिनीमध्ये किंवा नत्र कमी दिलं त्यावेळेला झालेला पाहावयास मिळतो. लवकर येणाऱ्या जातीची उशीर लागवड केली किंवा जास्त वयाची रोपं लावली, थंडी असेल जास्त किंवा मुळांना इजा झाली तर यामुळे बटनिंग हा विकार झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. याच्यावर उपाय म्हणजे नत्राचा योग्य पुरवठा करणे. जुनी किंवा खुरटलेली रोपे असतील तर ती खुरटी रोपं लागवड करायची नाहीत. त्यानंतर हंगामाप्रमाणेच योग्य जातींची लागवड करणं हा जर केलं तर आपल्याला बटनिंगपासून बचाव करता येतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे रायसनेस. फुलकोबीतील अकाली विकसित होणारी फुलांची अवस्था म्हणजे रायसनेस. यामध्ये काय होतं तर गड्ड्याचा पृष्ठभाग एकसारखा न दिसता त्यावर तांदूळ पसरल्यासारखा खडबडीत किंवा सुटा दिसतो. आपण त्याच्यावर हात फिरवला तर खडबडीतपणा आपल्याला जाणवतो. गड्ड्यांची प्रत ही कमी होते आणि असं गड्डे ग्राहक पसंत करत नाही, ह्या दुसऱ्या फिगरमध्ये दिसतंय. तर काही प्रमाणात हा दोष अनुवंशिक समजला जातो किंवा तापमानात चढउतार झाला किंवा निकृष्ट बियाण्यांचा वापर केला किंवा गड्डा वेळीच न काढला, उशिरा काढला गेला तर रायसनेस झालेला आपल्याला पाहावयास मिळतं. यासाठी उपाययोजना काय करायची तर गड्ड्यांची काढणी वेळीच करायची, खात्रीलायक शुद्ध बियाणं वापरायचं किंवा पुसा शुभ्रासारखी प्रतिकारक जात जी आहे फुलकोबीची त्या जातीची लागवडीसाठी वापर हा केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे व्हिपटेल किंवा याच्यामध्ये पानं जी आहेत फुलकोबीची ती चापकासारखी दिसतात, नेहमीसारखी वाढ न होता ती अरुंद आणि खुरटलेली दिसतात. प्रादुर्भाव जास्त झाला तर फक्त पानाची मध्यशीर जाड बनते आणि झाडाचा शेंडा खुरटलेला राहतो किंवा गड्डा भरत नाही. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय व्हिपटेल दुसऱ्या आकृतीमध्ये फुलकोबीतील व्हिपटेल किंवा चापकासारखा पानं जी आहेत ती झालेली
पाहावयास मिळतात. विशेषतः मॉलिब्डेनमच्या कमतरतेमुळे हा प्रकार आपल्याला पाहावयास मिळतो. आम्लधर्मी जमिनीत 4.5 पेक्षा कमी जर pH असेल तर हा रोग त्या ठिकाणी आढळून येतो. विप्टेलमध्ये आपण उपाय याच्यावर आम्लधर्मी जमिनीत चुना टाकून आम्लता कमी करता येते, किंवा 1 ते 2 किलो सोडियम मॉलिब्डेट हे जर जमिनीत मिसळलं तर हा रोग आपल्या आटोक्यात आणता येतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे याच्यामध्ये, तो म्हणजे ब्लाइंडनेस. फुलकोबीच्या रोपाचा शेंडा खुडला गेला किंवा तो किडीनं कुरतरला गेला तर अशा रोपांना गड्डेच येत नाहीत, त्याला म्हणतात ब्लाइंडनेस. आणि अशा झाडांची पाने मोठी, जाड, रुंद आणि हिरवीगार असतात. एकदम रोप मोठ्या आकारात वाढलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तर यामध्ये काळजी घ्यायची की रोपे हाताळताना शेंडा कुडला जाणार नाही. लावताना प्रत्येक रोप पटकन बघून घ्यायचं, शेंडा कुडलेला असेल तर ते रोप फेकून द्यायचं. किंवा किडींनी शेंडा कुरतडला असेल तर असं रोप लागवडीसाठी वापरायचं नाही. बऱ्याच वेळा कमी तापमानामुळं सुद्धा हा दोष निर्माण झालेला पाहावयास मिळतो. झाड लहान असताना कमी तापमान निर्माण झालंच. उपाय काय करायचा तर निरोगी शेंड्यांची रोपं जी आहे ती लागवडीसाठी वापरायची. दोषयुक्त झाडं दिसली की अशी झाडं ताबडतोब नष्ट करायची किंवा फेकून द्यायची. त्यानंतरचा रोग जो आहे तो म्हणजे ब्राउनी. बोरॉन ह्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जर असेल तर हा दोष फुलकोबीमध्ये पाहावयास मिळतो. या ठिकाणी दाखवलेले बघा, बोरॉनची कमतरता असल्यामुळे. त्यामुळं काय होतं तर झाडाची पाने जाड होतात आणि खालच्या दिशेने वाकतात. खोडं जी आहेत झाडाची ठिसूळ बनतात, पोकळ होतात. खोडावर व गड्ड्यावर कुचकट किंवा भुरकट रंगाचे डाग दिसतात. असे गड्डे विक्रीलायक राहत नाहीत किंवा बाजारपेठेत त्याला अजिबात मागणी नसते. तर यावर उपाययोजना काय करायची तर हेक्टरी 10 ते 15 किलो बोरॅक्स जमिनीत मिसळून घ्यायचं आणि किंवा 0.3% बोरॉनची द्रावणाची फवारणी करायची. त्यानंतरचा मुद्दा आहे तो म्हणजे कोबीवरील पिकावरील रोग आणि किडी. त्याच्यामध्ये पहिला रोग आहे रोप कोलमडणे किंवा रोपांची मर. हा रोग आहे तो सर्वसाधारणपणे पिथियम किंवा फायटोप्थेरा यासारख्या बुरशीमुळे होणारा रोग आहे. आणि याच्यामध्ये रोपे खाली वाकून कुजून कोलमडलेली दिसतात. उपाय बियांच्या पेरणीपूर्वी फॉर्मीअल्डिहाइड किंवा फायटोलॉन 0.1% द्रावणाने वाफे भिजवून घ्यायचे आणि ॲग्रोसॉन किंवा सेरेसॉन 2 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला ही औषध चोळून मगच रोपांची पेरणी करायची. रोपाची दाट पेरणी करायची नाही. त्यानंतर पुढचा रोग आहे तो म्हणजे घाण्या रोग. तर हा रोग झॅन्थोमोनास या जीवामुळे होतो आणि उष्ण दमट हवामानात या रोगाचा प्रसार झालेला आपल्याला पाहायला मिळतो. यामुळं पानं पिवळी पडतात, पानाच्या शिरा काळ्या होतात आणि खोडाचा भाग काळपट होतो. उपाय पेरणीपूर्वी उष्ण पाण्याची प्रक्रिया करायची आणि बियाण्याला ॲग्रोसॉन औषध चोळायचं आणि सुकवायचं. पिकाची फेरपालट करावी. फुसा शुभ्रासारखी रोगप्रतिकारक जाती लावाव्यात. त्यानंतर ब्लॅक लेग नावाचा रोग आहे तो गादी वाफेवर येतो. बुरशीजन्य रोग आहे. रोपाच्या खोडावर आणि मुळावर बुरशीचा प्रसार होतो आणि रोपे वाळतात. उपाय म्हणजे पिकाची फेरपालट करा आणि गरम पाण्याची प्रक्रिया, त्याचबरोबर पारायुक्त औषध चोळावे. त्यानंतर क्लब रूट आहे. हा रोग जो आहे तो बिया आणि जमीनद्वारे प्रसार होतो. याच्यामध्ये सुद्धा पिकाची फेरपालट आणि ॲग्रोसॉन किंवा सेरेसॉन हे याला प्रक्रिया करायची, उष्ण पाण्याची प्रक्रिया. त्यानंतर किडी मावा ही रस शोषणारी कीड आहे. यामुळं
झाडं पिवळी पडतात, झाडाची वाढ खुंटते आणि यासाठी मॅलेथिओन किंवा पॅराथॅम 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 0.05% हे फवारायचं. त्यानंतर आहे कोबिवरील आळी. या आळ्या ज्या आहेत त्या गर खातात आणि पांढऱ्या करड्या रंगाच्या असतात. तर यांच्या नियंत्रणासाठी न्यूओक्रॉन किंवा एक्लॅक्स हे औषध फवारलं जातं. त्यानंतर काळी माशी ही एक कीड आहे. यांच्या आळ्यासुद्धा पानं खातात. त्यानंतर मोहरी कुळातील ही आळी 0.2% मॅलेथिओन फवारलं तर ही कीड आटोक्यात येते. त्यानंतर कोबिवरी फुलपाखरू आहे, हे सुद्धा पानं खातं. मॅलेथिओन किंवा न्यूओक्रॉनची फवारणी करून याचं नियंत्रण करता येतं. धन्यवाद.